विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्षणम मनोविनोदनम या पाठातील 4 श्लोकांचा अर्थ पाहिला। यानंतर आपण पुढचा 5वा श्लोक पाहणार आहोत। सर्वात प्रथम मी श्लोक वाचत आहे। द्वंद्वो अहम द्विगुरप्यहम मद्गेहे नित्यमव्ययी भावः तत्पुरुष कर्मधारय येनाहम स्याम बहुव्रीहि। शब्दशः एकदा अर्थ सांगते मी, पहा। द्वंद्वो प्लस अहम, इथं जो यस आहे म्हणजेच अवग्रह म्हणजे अ आहे, हा अहम असं म्हणायचं त्याला। द्वंद्वो अहम, अहम म्हणजे मी, अस्मत् सर्वनाम आहे प्रथम पुरुषी आणि अस्मत् सर्वनामातील प्रथम एकवचन अहम। मी, द्वंद्व म्हणजे दोघेजण। आता इथं मी दोघे आहे म्हणण्यापेक्षा आम्ही दोघेजण आहोत असा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला। आम्ही दोघेजण आहोत। त्यानंतर द्विगुहु अपि अहम, संधी बघा या ठिकाणी द्विगुहु रचा झाला लोप, अपि प्लस अहम। द्विगुहु म्हणजे दोघेजण, अपि म्हणजे सुद्धा, अहम म्हणजे मी। या ठिकाणी मी म्हणण्यापेक्षा माझ्याजवळ, आणि द्विगुहु म्हणजे 2 गायी, तर माझ्याजवळ 2 गायी आहेत। या श्लोकामध्ये काय सांगायचं आहे की राजाशी संवाद केलेला आहे की हे राजा, आम्ही दोघेजण आहोत। दोघेजण म्हणजे कोण, तर मी आणि माझी पत्नी। हे राजा, आम्ही दोघेजण आहोत म्हणजेच मी आणि माझी पत्नी। त्यानंतर माझ्याजवळ द्विगुहु म्हणजे 2 गायी आहेत आणि माझ्याजवळ 2 गायी आहेत। पुढचा शब्द मद गेहे, मद म्हणजे माझ्या, अस्मत् उत्तम पुरुषी सर्वनाम, पंचमी एकवचन, तर मत आवाम अस्मत् पंचमी। माझ्या आणि गेहे म्हणजे घरामध्ये, माझ्या घरामध्ये, नित्यम म्हणजे नेहमीच, मचा पाय हलंत करा, अ बाहेर निघाला, अव्ययी भावः, व्ययी म्हणजे खर्च होणे आणि अव्ययी म्हणजे खर्च न होणे। भावः, तो अ जो आहे तो आपल्याला भावाच्या पुढे घ्यायचा आहे, अभावः। व्यय म्हणजे खर्च होणे आणि अभावः म्हणजे काय, तर खर्चाचा अभाव आहे। तर माझ्या घरामध्ये नेहमीच खर्चाचा अभाव आहे, म्हणजे काय आहे, तर माझ्याकडे पैसे कमी आहेत, त्यामुळे मी वाटेल तितका खर्च करू शकत नाही, म्हणजे परिस्थिती जराशी बिकटच आहे। तेव्हा पहिल्या ओळीचा अर्थ बघा की हे राजा, आम्ही दोघेजण आहोत म्हणजेच मी आणि माझी पत्नी, तसेच माझ्याजवळ 2 गायी आहेत आणि माझ्या घरामध्ये नेहमीच पैशाचा अभाव असतो। त्यानंतर दुसरी लाईन बघा, तत्पुरुष, आपण जो राजा हा शब्द घेतला होता ना, तर हा तत्पुरुषाचा अर्थ घेतलेला होता। तत् म्हणजे तो, पुरुष म्हणजे तो पुरुष, मग इथं तो पुरुष म्हणजे कोण, तर हे राजा। कर्मधारय, कर्म म्हणजे काम, धारय म्हणजे दे, तेव्हा हे राजा, तू मला काहीतरी काम दे। कर्मधारय याचा अर्थ काय घेतलेला या ठिकाणी, काहीतरी तू मला काम दे। येण प्लस अहम, येणाहमचं संधी बघा, येण प्लस अहम, येण म्हणजे ज्यामुळे, अहम म्हणजे काय, मी, श्याम म्हणजे असू, बहुव्रीही म्हणजे काय, बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य, तर मी सुद्धा पुष्कळ धान्य संपन्न होऊ शकेल किंवा मी श्रीमंत होऊ शकेल। म्हणजे हे राजा, तू मला असं काहीतरी काम दे की ज्यामुळे मी सुद्धा पुष्कळ धान्य संपन्न होईल आणि माझी जी गरीब अवस्था आहे, बिकट अवस्था आहे, ती काय होईल, नष्ट होईल। पूर्ण श्लोकाचा व्यवस्थित अर्थ पाहता, हे राजा, पहिल्यांदा तत्पुरुषचा अर्थ घेतला आपण, हे राजा, आम्ही दोघे आहोत, माझ्याजवळ 2 गायी आहेत, पण माझ्या घरात मात्र नेहमीच खर्चाचा अभाव आहे किंवा कमी खर्च होत असतो। तेव्हा तू मला काहीतरी काम दे की ज्यामुळे मी धान्य संपन्न होईन। या ठिकाणी 5व्या श्लोकाचा अर्थ संपलेला आहे। यानंतर 6वा श्लोक, चतुरः सखी मे भर्ता यल लिखती तत्परो न वाचयति तस्मादप्यधिको मे स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति। या ठिकाणी 2 मैत्रिणींचा संवाद आहे बघा, आणि बोलत असताना त्या आपल्या पतीबद्दल
करत आहेत. तर पण त्यांना हे समजत नाही आहे की स्तुती करत असताना ते आपल्या नवऱ्याचे दोषच सांगून गेलेले आहेत. तेव्हा शब्दशः बघा एकदा. सखी म्हणजे अगं सखी, अगं मैत्रिणी. मे भरता, मे म्हणजे माझा. अस्मद उत्तम पुरुषी सर्वनाम आहे. अहम, आवाम, वयम प्रथमा, माम, मा, आवाम, नो, अस्मान, नह द्वितीया, मया अवाभ्याम अस्माभिः तृतीया, मह्यम मे. बघा मे आलं हां. मह्यम मे अवाभ्याम नव अस्मभ्याम नह चतुर्थी. तर काय आहे मे हे चतुर्थी एकवचन आहे. तर मे म्हणजे माझा. अगं सखी, बघा इथं सखी म्हणजे काय. अगं सखी आपण मैत्रिणींशी बोलत असताना असंच बोलतो ना नाव वगैरे घेऊन, तसं अगं सखी. मे म्हणजे माझा, भरता म्हणजे पती नवरा, चतुरः म्हणजे चतुर आहे. माझा नवरा खूप हुशार आहे, चतुर आहे. कस काय. यह लिखती, पहा यल लिखतीचा अर्थ इथं या जो डबल ल आहे तर एका लचा लोप होतो आणि त होतो. यत, तचा पाय हलंत घ्यायचा. यत प्लस लिखती. यत म्हणजे जे, लिखती म्हणजे लिहितो. तो जे लिहितो. तत्परो, संधी बघा. तचा पाय हलंत करायचा. तत् म्हणजे ते, परो म्हणजे दुसरे, न म्हणजे नाही, वाचयती म्हणजे वाचू शकत. ते जो काही लिहितो ते दुसरं कुणीही वाचू शकत नाही. पहा पूर्ण. अगं सखी, माझा पती हुशार आहे. तो जे काही लिहितो ते दुसरं कुणीही वाचू शकत नाही. पुढची ओळ बघा. तेव्हा दुसरी मैत्रीण काय म्हणते. तस्माद अपि अधिको मे. मे म्हणजे माझा. भरता, या ठिकाणी भरता हा दोन ठिकाणी पण घ्यायचा आहे शब्द आपल्याला. मे भरता माझा पती तर, तस्मात म्हणजे त्याहीपेक्षा, दचा पाय हलंत घ्यायचा. तस्मात प्लस अपि प्लस अधिको. त्याहीपेक्षा म्हणजे तुझ्याही नवऱ्यापेक्षा. अपि म्हणजे पेक्षा किंवा सुद्धा. अधिको म्हणजे खूप. चतुरहचा अर्थ इथं पण घ्यायचा आहे. तर माझा पती त्याहीपेक्षा जास्त चतुर आहे. कारण स्वयं अपि, स्वतःसुद्धा, लिखितम म्हणजे काय लिहिलेले, स्वतःच लिहिलेले. स्वयं न वाचयती, स्वतःच लिहिलेले तो स्वतःच वाचू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ बघा की या ठिकाणी काय केलेलं आहे की पहिली मैत्रीण काय म्हणत आहे की माझा पती हा चतुर आहे कारण तो जो काही लिहितो तो दुसरं कोणीही वाचू शकत नाही. तर दुसरी काय म्हणत आहे, त्याहीपेक्षा जास्त दोष आपल्या नवऱ्याची सांगत आहे की माझा नवरा तर जास्त अजून हुशार आहे, चतुर आहे की तो जे काही लिहितो ते स्वतःच वाचू शकत नाही, तर दुसऱ्यांचं तर दूरच राहिलं. तर अशा ठिकाणी या ठिकाणी 6वा श्लोक संपलेला आहे. यानंतर शेवटचा 7वा श्लोक. वासः प्रधानं खलु योग्यताया, वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः, पीतांबरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां, दिगंबरं वीक्ष्य विषम समुद्रः. तर या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे की वस्त्र हे किती महत्त्वाचे असतात. योग्यतेपेक्षा त्या व्यक्तीमध्ये जे काही गुण असतात ते गुणापेक्षाही तो जे काही वस्त्र धारण करतो त्यालाही किती महत्त्व आहे हे सांगितलेलं आहे. शब्दशः बघा एकदा. वासः म्हणजे वस्त्र, कपडे. प्रधानम म्हणजे महत्त्वाचे, श्रेष्ठ. खलू म्हणजे खरोखर, खरोखरच. योग्यता याहा, योग्यता हा म्हणजे काय, योग्यतेपेक्षा, त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये त्या माणसामध्ये असलेल्या गुणांपेक्षाही. वासः म्हणजे वस्त्र, त्याने परिधान केलेले वस्त्र हे खरोखर, खलूचा अर्थ काय सांगितला मी, खरोखर. प्रधान म्हणजे काय आहे, महत्त्वाचे आहेत. तर खरोखर योग्यतेपेक्षाही वस्त्र हे महत्त्वाचे आहेत. कस काय, कारण बघा. वासो विहीनम, वस्त्र, कमी वस्त्र धारण केलेल्याला. विजहाती म्हणजे सोडून जाते. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी. तर कमी वस्त्र धारण केलेल्यांना लक्ष्मी ही सोडून जाते. पहिली ओळ संपलेली आहे बघा. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे कवीनं, खरंच योग्यतेपेक्षाही वस्त्र हे महत्त्वाचे असतात. आणि याचं उदाहरण म्हणजे काय, तर कमी वस्त्र धारण केलेल्यांना लक्ष्मी ही सोडून जाते. त्यासाठी उदाहरण दिले. पीतांबरम वीक्ष्य ददौ स्वकन्याम. पीतांबरम, पीत प्लस अंबरम. पीत म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र,
पिवळे वस्त्र धारण केलेला म्हणजे कोण आहे तर या ठिकाणी विष्णू असा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. तर पीत वस्त्र धारण करणाऱ्या विष्णूला विक्ष म्हणजे पाहून, या ठिकाणी विक्ष हे ल्यप अव्यय आहे, आपण त्याला लेबंतसुद्धा म्हणतो बघा. तर वीची जी दुसरी वेलांटी आहे ती पहिली करायची आणि मग इक्ष असा धातू होतो. वी प्लस इक्ष एक आत्मनेपदामध्ये हा धातू चालत असतो आणि त्याला काय लावलेलं आहे य. आणि ल्यप अव्ययाचं नियम काय आहे तर धातूच्या आधी उपसर्ग लागत असतो आणि धातूला विकरण न लावता जेव्हा आपण य लावतो त्याला काय म्हणायचं ल्यप किंवा लेबंताव्यय. तर विक्ष हा असा ल्यपाव्यय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे पाहून. तर पिवळे वस्त्र धारण केलेल्या विष्णूला पाहून ददो म्हणजे दिले. ददो हे क्रियापद आहे, यातला मेन धातू जो आहे तो म्हणजे दा, तिसऱ्या गणामध्ये चालत असतो, हा उभयपदी धातू आहे. आणि ददो म्हणजे काय तर दिले. पिवळे वस्त्र धारण करणाऱ्या विष्णूला ददो दिली, स्वकन्या म्हणजे स्वतःच्या मुलीला दिले. आणि दिगंबरम स्वतःची कन्या म्हणजे कोण आहे इथं समुद्र बरं का. तर समुद्राने विष्णूला काय दिलेलं आहे स्वतःची कन्या म्हणजे लक्ष्मी दिलेली आहे हां. आणि दिगंबरम म्हणजे दिक म्हणजे दिशा, दिशा अंबरम म्हणजे दिशेलाच जो वस्त्र म्हणून धारण केलेला आहे असं दिगंबरम म्हणजे इथं शंकरासाठी हा शब्द वापरलेला आहे. तर शंकराला विक्ष म्हणजे पाहून, विक्ष हा डबल आलेला आहे बघा. तर शंकराला शिवाला पाहून समुद्राने, समुद्र हाचा अर्थ घ्यायचा समुद्राने, विषम म्हणजे काय विष दिलेलं आहे. तर समुद्राने पीत वस्त्र धारण केलेल्या विष्णूला स्वतःची मुलगी लक्ष्मी दिलेली आहे आणि शंकराला पाहून मात्र विष दिलेले आहे. तर पूर्ण एकदा याचा अर्थ बघा. तर खरोखरच योग्यतेपेक्षाही वस्त्र हे महत्त्वाचे आहेत, कारण कमी वस्त्र धारण केलेल्यांना लक्ष्मी ही सोडून जाते. समुद्राने सुद्धा बघा पीत वस्त्र धारण केलेल्या विष्णूला स्वतःची कन्या दिली आणि शंकराला पाहून मात्र विष दिले. या ठिकाणी आपला 7वा श्लोक संपला.